तुम्ही हरलात ना तर ती मुलं पण हरतील, तुमच्या आजूबाजूचा समाजही हरेल. तुम्ही खंबीर राहिलात तर त्यांनाही प्रोत्साहन देता येतं. नातेवाईकांचं म्हणाल तर जास्तीत जास्त आमच्यापासून लांब गेले दोन्ही मुलं स्पेशल असल्या कारणाने. काही नातेवाईकांना आमची लाज वाटायची, म्हणून त्यांनी हळूहळू आमच्याशी कॉन्टॅक्ट तोडले. पण उत्तम, मी म्हणते ना, मी आज त्यांचे आभार मानते. ते घरी आले, त्यांचा आदरातिथ्य करा, तो वेळ मी माझ्या मुलांना देऊ शकलात. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शको, आज आमच्या इथे आमच्या स्टुडिओत एका विशेष व्यक्तीला बोलवलेलं आहे. त्यांचं नाव सौ अर्चना पाटील. त्या 2 मुलांच्या माता आहेत, पण ती 2 मुलं विशेष मुलं आहेत. त्यांची सुकन्या रश्मी ही कर्णबधिरतेच्या त्रासाने ग्रस्त होती, तर त्यांचा मुलगा जतीन हा स्वमग्नता या व्याधीने त्रस्त होता. या दोन्ही मुलांच्या आजारांवर व्यवस्थित मात करून त्या संकटाच्या, त्या मानसिक ताणतणावाच्या काळात खचून न जाता त्यांना शिकवलं, त्यांना वळण लावलं, त्यांचे छंद जोपासले आणि त्यांना सुस्थितीत नेले, प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या जागेपर्यंत पोहोचवले. अशा या विशेष माता ज्यांना जीव 24 तासचा हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे. रश्मी हिला राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या समोर सादरीकरण करण्याची संधी मिळालेली आहे. अर्चना पाटील यांना मायलेक या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही माध्यमातून त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेतलेली आहे. माध्यमांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे, त्यांच्या कामाला योग्य ती जागाही दिलेली आहे. अशा या सौ अर्चना पाटील यांचं मी आमच्या या स्टुडिओत हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना पाटील. मला इथे नवे शहर याचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी माझ्या जीवनावर आधारित जे काही प्रसंग आहेत ते बोलण्यासाठी इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला या अनुषंगाने पहिलाच प्रश्न विचारायला आवडेल की आपल्या मुलांमध्ये काही वेगळेपण आहे, काही उणीव आहे, काही कमतरता आहे, हे तुमच्या नेमकं कधी लक्षात आलं? आता सांगायचं झालं, दोघंही विशेष आहेत. एक कर्णबधिर आहे, एक स्वमग्नताग्रस्त आहे. बरोबर. मुलीचा साधारण 3-4 महिन्याची असताना एक प्रसंग घडला का मोठा आवाज झाला, ती उठली नाही, झोपेत होती. तर तिथे कुठे ते शंकेची पाल चुकली. सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि साधारण ती 2.5 वर्षाची होती. तेव्हापासून मग ती इयरिंग एड्स लावायला लागली आणि तिथून तिचा तो प्रवास सुरू झाला. मुलाचं सांगायचं तर मुलगा आता पहिली मुलगी स्पेशल असल्यामुळे दुसऱ्या वेळेस थोडं टेन्शन होतं, पण मग ऐकू येतंय, मग काय प्रॉब्लेम, वर्षाचा झाला, बोलत नाही, आवाजाला प्रतिसाद देत नव्हते, म्हणजे हाक मारलेल्या गोष्टीला प्रतिसाद देत नव्हता, चेहऱ्याकडे बघत नव्हता. मग त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या. मग लक्षात आलं, तो साधारण 1.5 वर्षाचा असताना लक्षात आलं का त्याला स्वमग्नता आहे. आणि 27 वर्षापूर्वी ऑटिझम हे नाव, अगदी हा शब्द पण नवा होता. मग आता हे सगळं झालं, आता आपल्या पदरी या गोष्टी आलेल्या आहेत, याच्यावर मात तर करायची आहे. नुसतंच हातावर हात ठेवून बसण्यासारखे तुम्ही नाही आहात. तर तुम्ही कसं या सगळ्याला सामोरे गेलात? कसं, गोष्टी जशा पुढे पुढे होत गेल्या ना, त्याप्रमाणे आम्ही चालत राहिलो. रश्मीला आधी प्री स्कूल ट्रेनिंग दिली अगरीपाड्याच्या शाळेमध्ये. 2 वर्ष तिथे ट्रेनिंग दिल्यानंतर तिला पनवेलच्या नॉर्मल शाळेत ॲडमिशन घेतलं आणि जतीनला 3 वर्षाचा असल्या पण वर्षापासून नॉर्मल शाळेतच घातलं. तेव्हा तो बोलत नव्हता, पण मग मुलांमध्ये मिक्स होईल, तिथे तो हळूहळू काहीतरी डेव्हलपमेंट होईल म्हणून त्यालाही शाळेत घातलं. आणि वेगवेगळे, रश्मी तर 1 वर्षाची असल्यापासून तिला मायग्रेनचाही त्रास आहे. तर ते सगळ्या एक त्रासात ना पुढे जात जतीन 3रीत असताना जतीनला सिलियाक डिझीज म्हणून आजार झाला आणि आतड्यांचा आजार असतो तो. आणि त्याचं
पुढील टप्पा म्हणजे तो जेव्हा बायोप्सी केली तेव्हा लक्षात आलं का तो प्री प्रायमरी स्टेज ऑफ इंटेस्टायनल कॅन्सरला होता आणि 6 महिने जवळजवळ जतीन फक्त सलाईनवर होता. त्याला तोंडावाटे काही दिलं जात नव्हतं. मग आता हे सगळं आजारांचा सामना करायचा, त्यांचे छंदही जोपासायचे. तुमची मुलगी रश्मी भरतनाट्यममध्ये तिने नाव कमावलेलं आहे, तर तुमचा मुलगा जतीन त्याने गणितात PhD केलेली आहे आणि तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवतो. म्हणजे हे सगळं विपरीत परिस्थितीत ही झुंज घेत त्यांच्यामध्ये ही अशी विजिगुषी वृत्ती जोपासली, ते कसं काय तुम्हाला शक्य झालं? आता रश्मीचं सांगायला गेलं, मी दोन्ही मुलांच्या बाबतीत असं हे केलं ना जे त्यांना आवडतं तर त्याला सपोर्ट केला, करू द्यायचं. हो. आता रश्मीला कलेचं अंग आहे, अभ्यासात तेवढी गती नाही तिला, मग तिला अभ्यासात फोर्स नाही केला. तिला डान्समध्ये, नंतर मग ती हँडमेड ज्वेलरी बनवते, क्रिएटिव्ह आयटम्स बनवते, कॅन्डल्स, सोप, नंतर मेकअप आर्टिस्ट पण आहे, नंतर अजून वेगवेगळ्या भरपूर वस्तू ती करते. करोना काळात तिने बरंच काय काय केलं तुम्ही सांगता? करोना काळामध्ये तर तिने जवळजवळ 50च्या आसपास ऑनलाईन कोर्स अटेंड केले आणि त्यात ती वेगवेगळ्या गोष्टी शिकली. सो मुलांचं कसं असतं ना, ते ज्याच्यात निपुण आहेत त्या ह्याच्यात त्यांना प्रोत्साहित करणं आईवडिलांचं काम आहे, ते केलं पाहिजे. आणि आता जतीनचं सांगायला गेलं तर जतीन लहान असल्यापासून हायपर सेन्सरी इश्यूज, त्या ह्याच्यात तो 4 वर्षापर्यंत बिलकुल बोलत नव्हता, पण मग हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली त्याची. मित्र नव्हते, स्वमग्न असल्यामुळे हे सोशलाइज नाही होत जास्त, मग त्याची ओळख पुस्तकांची करून दिली आणि त्याचा फायदा असा झाला का जतीनचं वाचनात आवड निर्माण झाली, वेगवेगळ्या गोष्टी वाचणं, माहिती करून घेणं, आणि आई वडील म्हणून आम्ही असतोच त्यांना गाईड करायला. पण मग आम्हाला नंतर लक्षात आलं का त्याला गणितात गती आहे, मग त्याला वेगवेगळी गणिताची पुस्तकं आणून देणं, खेळ वगैरे असतात गणिती, ती पुस्तकं, नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात गणिताच्या, त्याला बसवणं, असं करत करत जतीननी गणितामध्ये मास्टर्स केलं आणि आता तो गणितामध्ये PhD करतो बिट्स पिलानी गोवामधून. आणि आता त्याचं 1.5 वर्ष अजून शिल्लक आहे, पण दुसऱ्या वर्षापासून त्यांना ट्रेनिंग म्हणून इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर बॅचला ते ट्युटोरियल लेक्चर्स घेतात. अरे चांगलं आहे. हे सगळं होत असताना तुम्ही या सगळ्याशी सामना करताना, झुंज देताना, समाज, नातेवाईक, शेजारी पाजारी, सहकारी, या सगळ्यांचा तुमच्याकडे, तुमच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, नजरिया कसा होता? कारण ते महत्त्वाचं आहे. ते आपल्याला पार्ट ऑफ नाव सुद्धा करू शकतात, ते आपल्याला चांगला पाठिंबा सुद्धा देऊ शकतात. तर हाऊ दे रिॲक्ट? नातेवाईकांचं म्हणाल तर जास्तीत जास्त आमच्यापासून लांब गेले. दोन्ही मुलं स्पेशल असल्या कारणाने काही नातेवाईकांना आमची लाज वाटायची, म्हणून त्यांनी हळूहळू आमच्याशी कॉन्टॅक्ट तोडले. पण उत्तम, मी म्हणते ना, मी आज त्यांचे आभार मानते. ते घरी आले, त्यांचा आदरातिथ्य करा, तो वेळ मी माझ्या मुलांना देऊ शकलात. आणि समाजात म्हणाल तर भरपूर सपोर्ट मिळाला. रश्मीनी प्री स्कूल ट्रेनिंग घेतली आहे, CSED शाळा आगरीपाडा आहे तिथून. त्यांचा आजही मला तेवढाच सपोर्ट आहे. आणि जतीनचं डॉक्टर मेरी बरुआ आणि डॉक्टर विभा कृष्णमूर्ती, मेरी बरुआ मॅम त्या डॉक्टर नाही आहेत, त्या ॲक्शन फॉर ऑटिझमच्या फाउंडर आहेत, आणि विभा मॅम आहेत त्या उम्मीदच्या फाउंडर आहेत. तर ह्या दोघींचा सपोर्ट मला खूप मिळाला. त्यांचे गायडन्स जे काही मिळाले त्या ह्याच्यावर मी दोघांना घडवलं. आता मला सांगा, त्यावेळी नातलग तसे वागले असतील, चुकीतून माणूस शिकत असतो. आता तुमची मुलं प्रतिभावान निघाली,
प्रतिष्ठित झाले, समाजाने त्यांना स्वीकारलं, त्यांना लोकमान्यता मिळाली. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं महामहिम राष्ट्रपतींसोबत फोटो काढू शकत नाही. तिथे अनेक चाळणी असतात. तुमच्या मुलीला तो योग लाभला. मग या प्रसंगानंतर आणि आता तुमचा मुलगा PhD करतोय, इंजिनिअरिंगच्या मुलांना तो शिकवतोय, तर अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांची नजर आता तरी बदलली आहे का? नजर अशी बदलली आहे ना का ज्या आमची मुलं त्यांना बेसिकली ओळखत नाहीत त्या नातेवाईकांना, पण मला कुठून तरी समजतं का ती स्वतःची ओळख, मी ना ह्याची बहीण आहे, अरे वा, मी ना ह्याची अमकी आहे, म्हणजे त्या माध्यमातून आता कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतात. खरं आहे ते. आता आणखी एक वेगळा प्रश्न माझ्या मनात येतो की तुम्ही देहदान केलेलं आहे. तुमच्या पोटी या प्रकारची मुलं नियतीने जन्माला घातली, त्याचं तुम्ही मनावर कुठलंही दडपण ओझं न ठेवता ते सगळं झुगारून देऊन तुम्ही त्यांना कुठल्या कुठे पोचवलं चांगल्या अर्थाने. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देहदान केलं. तर देहदान ही चळवळ, देहदान सारखी पवित्र भावना मनात येणं, इकडे तुम्ही कसं काय वळलात? देहदान ह्यासाठी मूळ कारण असं का मी अस्थमा पेशंट आहे, मला धुराचा त्रास होतो आणि माझं असं होतं का मी जळाल्यानंतर अजून कोणतरी असं असेल तर त्याला त्रास होईल आणि हा देह जळून राख होण्यापेक्षा त्या मेडिकलच्या स्टुडंटना उपयोगी पडावा ह्या उद्देशाने मी 2017 मला नवऱ्याने विचारलं वाढदिवसाचं गिफ्ट काय पाहिजे, तर मी त्याचं कन्सर्न फॉर्मवर सिग्नेचर म्हणून गिफ्ट मागितलं होतं देहदानासाठी. अरे वा. आणि त्याच दरम्यान मग अवयवदानाचंही मला कळालं एका NGO तर्फे, तर मी तोही फॉर्म भरला आहे. म्हणजे जर मी ब्रेन डेड झाली तर माझे अवयव दान होतील आणि जर मी नॉर्मल डेथ माझी झाली तर माझं संपूर्ण देह जाईल, देहदान होईल. फार फार चांगली मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात आता एक आणखी शेवटचा प्रश्न येतोय. ही सगळी वेगवेगळी स्थित्यंतर तुम्ही बघितलीत, मुलांचं आजारपण बघितलं, मुलांचं वेगळ्या अर्थाने उंचीवर जाणं तुम्ही पाहिलं, समाजाच्या बदललेल्या नजरा बघितल्यात. अशा परिस्थितीमध्ये देहदान असेल, अवयवदान असेल किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांकडे बघण्याची लोकांची नजर असेल, लोकांचा दृष्टिकोन असेल, परंपरागत किंवा आता नव्या काळातला, तर या समाजाला तुम्ही काय सांगायला बघाल? मी सगळ्यांना म्हणजे अगदी समाजाला काहीतरी स्पेशल सांगण्या ऐकत नाही, पण एक जनरल सांगेन का कधीही कोणत्याही गोष्टीत खचून जाऊ नका. तुम्ही हरलात ना तर ती मुलं पण हरतील, तुमच्या आजूबाजूचा समाजही हरेल. तुम्ही खंबीर राहिलात तर त्यांनाही प्रोत्साहन देता येतं आणि कुठेतरी आपण पालक म्हणून कधीतरी हताश होतो, पण मग तिथे अगदी तो कसं म्हणतो ना लेट्स गिव्ह अ ब्रेक, तर तसं ते हताश होणं याला एक ब्रेक म्हणून समजा आणि नव्याने परत नवीन उठा आणि कामाला लागा. छान, खूपच प्रबोधनपर आणि प्रगतीपर तुमचा विचार आहे. तर दर्शक हो, या आहेत सौ अर्चना पाटील. 2 मुलं अशा वेगळ्या प्रकारच्या व्याधीने ग्रासलेली असतानासुद्धा त्यांनी खचून न जाता त्यांना मोठं केलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना शिकवलं, त्यांच्या आजारांवर मात करायचा त्यांच्याकडून योग्य तो प्रयत्न केला. अशा या अर्चनाजींची ही मुलाखत आम्ही इथे घेतली. त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, अर्चनाजींची ही मुलाखत आपणास कशी वाटली तर या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा. आणि आपलं नवे शहर चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक लाईक करा आणि इंस्टाग्राम फॉलो करा. धन्यवाद.